नमस्कार मंडळी, मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत. मंत्रिमंडळ विस्ताराला संधी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. शपथविधीला सुद्धा हजर न राहता ते थेट नाशिकला निघून गेले. त्यावेळीही त्यांनी आपली नाराजी प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखवली. आता मुंबईमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर बोलताना तर त्यांनी थेट अजित पवार यांना सवाल केला आहे. छगन भुजबळांच्या भूमिकेमुळे राजकीय आखाड्यामध्ये पुन्हा चर्चांना उधाण आलंय. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर ते दररोज उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवतात. छगन भुजबळांकडून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारापासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल सुरू आहे. आता अजित पवारांनी पहिल्यांदाच अप्रत्यक्षपणे छगन भुजबळांवर भाष्य केलं. अजित पवारांनीही भुजबळांना जोरदार पलटवार करत उत्तर दिलंय. काही लोकांना मंत्रिमंडळामध्ये थांबायला सांगितल्यावर त्यांनी रोष व्यक्त केल्याचं अजित पवार म्हटले आहे. मात्र राज्यात कोणावरही अन्याय होणार नसल्याचं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. मंत्री जास्त आहेत. पूर्वी 28 मंत्री आणि बाकी राज्य असायचे, पण आता असं नाहीये. त्यामुळे काहींना एकच खातं आलं आहे असं सुद्धा अजित पवार यांनी सांगितलं. आपण विचारावर ठाम आहोत. आपण भाजप सोबत असलो तरी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारानेच काम करू असं अजित पवार म्हणाले. आता भुजबळ विरुद्ध अजित पवार हा वाद शिगेला पोहोचलोय आणि त्यातच छगन भुजबळ यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये चर्चा झाली आणि महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांना भेटण्याआधी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांच्या भेटीवर अजित पवारांनी हा आमच्या पार्टीचा अंतर्गत विषय आहे, तो आम्ही आमचा सोडवू असं म्हणत अजित पवार यांनी छगन भुजबळांवर बोलणं टाळले. त्यामुळे आता हा गुंता अधिकच वाढत चाललाय. दरम्यान छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये 40 मिनिटांची चर्चा झाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी माझं सर्व ऐकून घेतलं. यामध्ये मला 8 ते 10 दिवसांचा वेळ द्या. आपण 8 ते 10 दिवसामध्ये शांततेने मार्ग काढू असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती छगन भुजबळांनी दिली आहे. दरम्यान राज्यातील इतरही महत्त्वाच्या विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झाल्याचं छगन भुजबळांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांना भेटण्याआधी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या सणामुळे मुलांना सुट्ट्या आहेत, राज्यात वेगळं वातावरण आहे. त्यामुळे ते झाल्यावर या मुद्द्यांवर आपण चर्चा करू, मार्ग काढण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचंही भुजबळ म्हणाले. सध्या राज्यामध्ये सुट्ट्या वगैरे असल्यामुळे वेगळं वातावरण आहे. त्यामुळे मला 8 ते 10 दिवस द्या. आपण भेटू आणि एक चांगला मार्ग यातून शोधून काढू. माझी आपल्याला विनंती आहे की ओबीसी नेत्यांना असं सांगा की मी त्यावर साधक बाधक विचार करत आहे. देवेंद्र फडणवीसांनी मला असं सांगितलंय अशी माहिती छगन भुजबळांनी दिली आहे. नाराजीनंतर भुजबळांनी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचा अर्थ काय यावर बोलताना अमोल मिटकरी असं म्हणाले की त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुद्धा केलं होतं. याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यामध्ये हस्तक्षेप करू शकतात अशी प्रतिक्रिया भेटीवर अमोल मिटकरी आता यांनी दिली आहे. आता देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि छगन भुजबळ या वादामध्ये तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.